त्यांचं स्वतःचं कला केंद्र आहे, तसेच खडी केंद्र आहे. असे वेगवेगळे त्यांनी दारूचा धंदा करतात. त्या मुलींच्या आई वडिलांना देखील माहित नाही की हे आमच्या मुलीसोबत ह्या मुलांनी असं असं केलंय. हे सगळं त्यांचा पुतना छेड काढताय आमची. डायरेक्ट सरपंचाकडे कशी जाऊ शकते बातमी? मग असं सरासर हे आहे ना, चुकीचं आहे ना. तुम्ही त्यांना सांगू नंतर असं बोल, आमच्या बोल तसं बोल. त्यांच्या वडिलांना माहित सुद्धा नाही ते. तुम्ही जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. शासकीय रुग्णालयामध्ये एका मुलीची आईने औषध पिलंय आणि ती सध्याला तिथे ऍडमिट आहे, की त्यांना सुद्धा माहित नाही की त्यांच्या मुलीची छेड काढली म्हणून. पुढे समाजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळे चर्चा, ग्रामीण भागात काय घडतं आणि शहरात काय घडतं, तुम्हाला सतत वेगवेगळे पद्धत दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातले 1 नंबर चॅनल आहे. या चॅनल दिवस 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी काल तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता. त्या व्हिडिओमध्ये आणि या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत ते SP ऑफिसला आणि जिल्हाधिकाऱ्याला मोर्चा काढण्यात आलेला होता. तो मोर्चा आळणी गावातील काही ग्रामस्थ होते, त्यांनी इथं मोर्चा काढण्यात आलेला होता. तो मोर्चा जे आहे ते एक 20 जणांची ती टोळी आहे असं म्हणत होते त्यांनी. आणि त्या टोळीमधले जे आहे ते आज इथे जे आळणी गावातले हे पण ग्रामस्थ आहेत, हे इथं आलेले आहेत. काल जे त्यांनी मोर्चा काढलेला होता त्या मोर्चाच्या प्रत्युत्तर देण्यासाठी हे इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि ते काल जे आरोप जे केलेले होते ते नेमके आरोप खरे आहेत का, ते खोटे आहेत का, ते असे का टीका करतायत की मुलींना छेड काढतायत, मुलींचे भाग पाठला करतायत, असे अनेक आरोप होते त्यांचे. त्या आरोपाच्या संदर्भामध्ये हे तिथे आलेले आहेत. आपल्यासोबत हे सूरज पवळे हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार. काय नाव तुमचं? सूरज भाऊ. काय सांगताल, त्यांनी जे काल जे आरोप केलेले होते ते तुमच्यावर की गावामध्ये फिरतायत, शाळेत? एक गोष्ट क्लिअर करतो. आता त्यांनी काल इथं मोर्चा वगैरे काढला होता, त्याचंही प्रत्युत्तर नाही बिलकुल. ठीक आहे. इथं आम्ही आमच्या सुरक्षेसाठी, आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही इथं आलो. विषय असा आहे की पवन जीवन पौळ हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याला आसपास गावातले भरपूर लोक ओळखतात आणि तो सामाजिक कार्यकर्ता सतत चालू. रक्तदान शिबिर म्हणा किंवा शालेय साहित्य वगैरे अशा बऱ्यापैकी मदत करतो. कोणाच्या लग्न वगैरे मध्ये काय अडचण आली असेल तर त्याला तो आर्थिक मदत करतो. म्हणजे बऱ्यापैकी सामाजिक कार्य करतो तो मुलगा. आणि त्याची लोकप्रियता खूप वाढलेली आहे गावामध्ये. आणि विषय असा आहे की आता आळणी गावामध्ये येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. सरपंच पदासाठी मग ते SC ला सीट सुटलेलं आहे, SC ला महिलासाठी. मग आमच्या गावातल्या सगळ्या गावकऱ्यांनी, सर्व समाजांनी एक मिळून ठराव घेतलेला आहे की पवनला त्या ठिकाणी उभं करून, जेणेकरून त्याच्याकडून समाजकार्य आणखीन चांगल्या पद्धतीनं घडून येईल राजकारणात आल्यानंतर. तर अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी ठराव घेतला होता. मग आपण जो आहे तो प्रमोद, जो सरपंच आहे आता करंटली, त्याला हे नको आहे. एखादा दलित मुलगा, एखाद्या पिछड्या वर्गातला मुलगा येऊन त्या खुर्चीवर बसावं, त्यानं त्या ठिकाणी शासन करावं असं त्याची इच्छा नाही मुळातच. मग काल विषय काय झाला, एक मातंग समाजामध्ये 2 कुटुंबामध्ये किरकोळ स्वरूपाचे एक भांडण झालं होतं आणि ते मिटलं पण होतं. पण त्या संधीचा आपल्याला फायदा कसा करता येईल? जे पुढील एक कुटुंब होतं, मग त्या कुटुंबाला चिथावणी देऊन, त्यांना काहीतरी भरवून, काहीतरी आमिष देऊन मग ह्याच्यावर गुन्हा दाखल करा, जेणेकरून हा अडचण येते. आपल्याला राजकीय म्हणजे त्याचा स्वतःचा राजकीय स्वार्थ जे आहे त्याला साधून घ्यायचं होतं. मग अशा पद्धतीची ही भांडणं होती 2 कुटुंबामधली मुळात. मग ह्या सरपंचाने ह्याला सामाजिक रूप दिले. गावातला जे बहुसंख्य समाज आहे, मी उघड बोलतो, मराठा समाज आहे, बहुसंख्य समाज आहे आणि ही मातंग समाजातली गोरगरीब जनता आहे, मोलमजुरी करून खात्यात लोक आहे. मग त्या समाजाच्या विरोधात पेटवून पूर्ण त्यानं म्हणजे पूर्ण म्हणता येणार नाही, 500-1000चे गाव गुंड होते. त्याच्यामध्ये बलात्कार आहेत, मी प्रूफ दाखवतो. बलात्कार आहेत, ज्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे, मर्डर केलेले आहेत, असे गंभीर गुन्ह्यातले आरोपी त्या लोकांना घेऊन येऊन या ठिकाणी त्यांनी काल मोर्चा वगैरे केला त्याच्या विरोधामध्ये. याला अटक वगैरे करा किंवा तो 2 नंबर धंदा करतो, हे बिनबुडाचे आरोप आहेत. अक्षरशः त्यांना हा सुद्धा आरोप केला की त्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे. कोण तो काय? अहो ते खायचं मुश्किल आहे हो. 4-5 लाख रुपयाची रिव्हॉल्वर कुठून येणार आहे त्या समाजाकडे? सांगा, रिव्हॉल्वर कसले आहे? मग हे असले गंभीर गुन्हे, गंभीर स्वरूपाचे आरोप त्या मुलावर करण्यात येतात. आणि त्याचं जे राजकीय करिअर आहे ते सुरू होण्याच्या अगोदरच त्याला कसं आपल्याला मातीत घालता येईल, त्याला संपवता कसं येईल, हा पूर्णपणे त्यांचं षडयंत्र चालू आहे पूर्णपणे. आणि हा सरपंच जो आहे, दुर्दैव ह्या गोष्टीचा की तो व्यक्ती खुद्द सरपंच आहे, प्रथम नागरिक आहे गावाचा, आळणी गावाचा प्रथम नागरिक आहे. आणि नागरिकाकडून एक अपेक्षा असते गावामध्ये, समजा कुठं तंटा होतं किंवा वातावरण खराब होते, त्याच्याकडून तो मिटवण्याची एक अपेक्षा आपण नागरिक करतो. पण तिथं उलट विषय झाला. जातीय भावनेतून त्या व्यक्तीनं पूर्णपणे हे षडयंत्र करून
मातंग समाजावर आणि तत्सम गावकऱ्यावर इतर समाजावर त्यांना दबाव टाकण्याचं काम पहिल्यापासून करत आलेलं आहे. याच्याही अगोदर 10 ते 15 वर्ष अगोदर गावामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत असताना गावामध्ये विनाकारण गावगुंड घुसवून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा फाडला. एवढा मोठी विटंबना केली आणि विटंबना करून उलट मातंग समाजातल्याच शिकणाऱ्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 25 ते 30 मुलावर त्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत. आणि आता ही जयंतीच्या पुढे जयंती आज 1 ऑगस्ट आहे साहेब. आज आमचा सण आहे आज मोठा, माहिती आहे का, पण ती साजरा न करता आम्हाला इथपर्यंत यावं लागते न्याय मागायला. एवढी दहशत त्या व्यक्तीची आहे, हे दुर्दैव आहे. ही तर आमची म्हणजे पूर्णपणे शासनाला माझी 1 नंबर विनंती आहे, असा जातीयवादी व्यक्ती त्या पदावर राहता कामा नये. तातडीनं त्या व्यक्तीला त्या पदावरून खाली घेण्यात यावं. कारण असा विषय होत आहे गावामध्ये एक वातावरण असं तयार होत आहे, तो व्यक्ती असं तयार करत आहे वातावरण की त्या गावामध्ये दलित कुटुंबावर अत्याचार होऊन खैर लांजीसारखी घटना घडण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण होते. आमच्या जीवाला धोका आहे त्या व्यक्तीकडून. त्यामुळे त्या व्यक्तीला तात्काळ त्या पदावरून खाली काढून त्याला अटक करावी अशी समस्त गावकऱ्यांसोबत माझी मागणी. ते हे पण म्हणत होते की ते कालजी व्यक्ती जे आलेले होते, कालजी गावकरी आलेले होते, ते संपूर्ण समाजाचे व्यक्ती होते असे त्यांनी सांगितलं. बिलकुल नाही. व्हिडिओग्राफी आहे त्याच्यामध्ये बलात्कारी, मर्डर केस मधले आणि विविध गुन्ह्यातले गांजा विकणारे, दारू विकणारे अशी जी लोक आहेत गावगुंड प्रवृत्तीची, त्यांनी 4-2 लोक जमा करून हे झुंडशाहीनं हे प्रकरण दाबण्याचा आणि आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणत होते की ते तुम्हीच गावगुंड आहेत असं ते म्हणत होते. हा आरोप आहे. जर त्यांच्या आरोपाला जर काय सबळ पुरावा असेल तर माझी त्यांना विनंती आहे, त्यांनी ती पुरावे सोबत आणून इथं पोलीस स्टेशनला सादर करून आमच्यावर गुन्हे दाखल करावे. पण कुठल्याही पुराव्याशिवाय असे गंभीर आरोप जे करतात त्यांच्यावर आम्ही हानीचा गुन्हा दाखल करू. हे पण म्हणत होते की ते पाठीमागे जे कला केंद्रावर जे भांडणं झालेले होते, गोळीबार झाला होता, त्या गोळीबारामध्ये सुद्धा त्या व्यक्तीचा हात होता असं ते त्यांनी सांगितलं. हे तर विषय आहे ना, त्याला कुठल्या गुन्ह्यामध्ये गुंतवता येईल. एखाद्या ठिकाणी गुन्हा झाला तर टाका ह्याचं नाव, जर आरोपी सापडत नसेल तर टाका ह्याचं नाव, जेणेकरून ह्याला बदनाम करायचं, ह्याचं राजकीय जे करिअर आहे ते उद्ध्वस्त करायचं सुरू होण्या अगोदरच. हा पूर्णपणे मातंग समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, दुसरं काहीच नाही. आणि पवन पोळ हा मुलगा सामाजिक कार्य करतो. तुम्ही आसपासच्या गावामध्ये, खेडेगावामध्ये विचारा किंवा कोणालाही विचारा, तो मुळात गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा नाही. तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे. हे फक्त त्याला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे मोठं भास. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना उभारू नये, त्यांना अपोनंट नको म्हणून ही सगळ्यात मोठं षडयंत्र, दुसरं काही नाही. आता तुमची मागणी काय नाही? आमची मागणी अशी आहे की पवन पोळ यांच्यावर जी बिनबुडाचे आरोप केलेत, कुठल्याही पुराव्याशिवाय ज्या लोकांनी ते आरोप केलेत त्यांना पहिल्यांदा अटक करा. दुसरी गोष्ट, सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम आणि जातीय द्वेष निर्माण करणारा जो सरपंच आहे पहिल्यांदा त्याला त्या पदावरून काढून टाका. कारण का येणाऱ्या काळामध्ये त्या गावामध्ये खैर लांजीसारखी घटना घडण्याची शक्यता 100% आहे. मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतो इथं की त्याला अटक करा तात्काळ अशा लोकांना. बघा, हे म्हणतायत की काल जे सरपंच आलेले होते त्यांना अटक करावून असं हे सांगतायत हे नागरिक. आपल्यासोबत इकडे पुढे बोलताय का तुम्ही? काय नाव तुमचं? नितीन पोळ. काय सांगताल, काल जे इथे गावकरी तुमच्या गावातले जे आले होते त्यांनी इथं येऊन इथं निवेदन दिलेलं आहे, नेमकं आज तुम्ही इथं कशासाठी बसलाय? निवेदन त्याने ते सगळं षडयंत्र केलेलं आहे राजकीय. पवन पोळ हा म्हणजे राजकारणात उतरणार होता, सरपंचकीसाठी उभारणार होता तो, आणि त्याने ते मुद्दाम पवनला कसं बदनाम करायचं असं त्याचं षडयंत्र आहे. काल ते गावकरी सगळे समस्त गावकरी ते मिळून इथं आलेले होते असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि एका पण समाजाचे नव्हते, ते अनेक समाजाचे होते म्हणून असं त्यांनी सांगितलेलं. त्याच्यात एकही चांगला व्यक्ती नव्हता, सगळे पोरच होते. वयस्कर माणसं होते का? सगळे एक टोळी आणली होती त्याने. ती टोळीचा शोध तुम्ही लावा, ती टोळी कोणती आहे काय. ती टोळी आहे एक, जी टोळीच्या म्हणजे ती टोळी बनवली त्याने आणि गावात दहशत माजवायचा करायला म्हणजे प्रकार करायला तो. दलित समाजाला कसं दाबायचं असं करायला. आता मागणी काय तुमची? तर आमची मागणी एकच आहे की जे काय त्याने आरोप केलेत ते खोटे आहेत, पुराव्याने सिद्ध कर. बघा, ते म्हणतायत की जे काल जे आरोप केलेले ते सरासरी खोटे आरोप आहेत. ते मुली आहेत आपल्यासोबत, ते मुलीमध्ये गेलेले आहेत, त्यांचे पण बाहेर दाखवणार आहे. तोपर्यंत इथं आपण थांबूया. बघा, आपल्यासोबत काही महिला आहे, त्या महिलाशी आपण ते जाणून घ्या. त्यांना जो मीडिया समोर जो विषय सांगितला, माझं नाव आश्लेषा पवन पोळ, मी यांची पत्नी आहे.
तसेच मी आळणी गावातीलच लहान आळणी गावातीलच मुलगी असल्यामुळे माझं लग्न हद्दीतच त्याला झालेलं माहितच आहे. नाही तर काय आपण माझ्या वडिलांचे नाव आपण या अविनाश ठिकाणी पत्रकार बांधव होते कांबळे आपण त्या असून, मुलींचा व्हिडिओ बघितला माझा असेल, विवाह फाईट बघितली पवन असेल. पौळ मला यांच्याशी सांगा झाला आहे. एका तरी माझ्या पतीवर विनाकारण पोराचं आळणी त्या गावचे मुलींनी नाव घेतलं का? सरपंच कारण प्रमोद त्याला सगळं वीर शिकवून हे आणलेलं होतं विनाकारण आणि त्यांच्या आई बापांना कुठले देखील पण माहित आरोप नव्हतं लावत की या आहेत. ठिकाणी त्या मुलींना आणि त्यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांची बदनामी करत आहेत. त्या सर भांडण माझं, आहे एका समाजाचं, मातंग समाजातल्या आमचं जगणं मुश्किल करून टाकत आहेत ते. मुलांचं. मग त्याचं 4-5 रूपांतर कुठल्या पण मुली गोळा करतात, त्यांना विनाकारण काय पण सांगतात. माझ्या पतीचं वय बघा तुम्ही, त्या मुलींचं वय बघा. माझ्या पतीनं कधी त्यांना कुठे हात लावला, कधी चॅटिंग केले, कधी मेसेज केले, सगळे CDR रिपोर्ट काढून मला ते पाहिजे. आणि त्यांची सगळी चौकशी त्यांच्या वडिलांना विचारा, वाटलं तर त्या मुलींना समोर घेऊन रुखसात रिया शेख आणि श्रुती माळकर यांना समोर घेऊन तुम्ही त्यांना विचारावं की माझ्या पतीने कधी तुमची छेड काढली किंवा माझ्या समाजातील मुलांनी कधी तुम्हाला छेड काढली, मेसेज केला, याची सगळी तुम्ही नोंद घ्यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. एवढीच माझी आदरणीय राणादादा पाटील, अर्चनाताई पाटील यांच्याकडे विनंती आहे. त्यांच्या माध्यमातून ते आरोप सगळे खोटे आहेत. त्यांचे कुठे 2 नंबर धंदे नाही, त्यांचे सगळीकडे 2 नंबर धंदे आहेत. त्यांचं स्वतःच कला केंद्र आहे, तसेच खडी केंद्र आहे, असे वेगवेगळे त्यांनी दारूचा धंदा करतात. परत डाव परत असले मटका वगैरे असले घेतात. ते कुठे 2 नंबर धंदे करत नाहीत, ते सगळीकडे 2 नंबर धंदे करतात. तर माझ्या पतीवर विनाकारण म्हणतात की हे 2 नंबर धंदे करतो, पोलिसांना कुठेतरी आमिष देतो आणि पोलीस त्याचं ऐकतात, असं विनाकारण त्यांच्यावर आरोप करत आहेत व त्यांची बदनामी करत आहेत. ते म्हणत आहेत पोलिसांची सुद्धा बदनामी करत आहेत. ते म्हणतायत की त्यांच्यापाशी पिस्तूल आहे आणि अनेक असे हत्यार आणि आहेत. आमच्या घरात वाटलं तर तुम्ही येऊन बघा, वाटलं तर त्यांच्या कधी पण चौकशी करा. आमच्या घरात कधीही पिस्तूल सापडणार नाही किंवा त्यांच्या जवळ कधीही सापडणार नाही. हे विनाकारण काय पण त्यांचं उठवायला लागलेत. कारण आम्ही आता 4-5 महिन्यानंतर राजकारण इलेक्शन येणार आहे, त्यामध्ये मी स्वतः इच्छुक उमेदवार आहे. मग त्या इच्छुक उमेदवार असल्यामुळे आमच्या विषयी षडयंत्र रचण्याचा हा डाव चाललेला आहे प्रमोद वीर यांचा. तसेच त्यांचे भाऊ प्रदीप वीर आणि प्रवीणी वीर हे सगळं माझ्या पतीसोबत कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहेत व आम्हाला पूर्ण अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला कुठेतरी होतकरू मुलगा राजकारण करण्याचं पुढे येतोय आणि त्याला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करायला लागले. ते आमच्या गावातील सरपंच आणि आमच्या गावातल्या जातीमध्ये भांडणं करून म्हणजे भांडणं लावत आमच्याशी विरोध करत आहेत. बघा तुम्ही जर पाहिलं तर इथं हे त्यांच्या पत्नी होत्या, ती काल ज्यांच्यावर आरोप केलेला आहे ते त्यांच्या पत्नी होत्या आपल्या सोबत. पुढे या, बोलताय का? या पुढे या. बघा काल जी मुली बोललेल्या होत्या की आम्हाला छेडखानी करतायत, आमच्या पाठीमागे पाठला करतायत, अंगावर थुकतायत, असे अनेक आरोप होते. त्या पद्धतीने आपल्या सोबत हे मुली आहेत. काय आमची मातंग समाजामध्ये येणं चुकीचं झालं का? आम्हाला गावात मंदिरात जाऊ देत नाहीत. आम्हाला तिथं मंदिरात म्हणतात बाहेरून दर्शन घ्या, तुम्ही खालच्या दर्जाचे लोक आहात, जातीवाद करतात, जातीभेद करतात. आमची मातंग समाजामध्ये येऊन चुकी झाली आहे का? मला फक्त तुम्ही माझ्या मातंग समाजाने किंवा माझ्या महाराष्ट्राने हे सगळं मला सांगावं की आपण दलित समाजात जन्मलो, ही आपली चुकी झाली आहे का? बघा काय नाव तुमचं? तृप्ती अमोल डोंगरे. अच्छा, हे काल जी गावकरी तुमचे आले होते, सरपंच वगैरे मुली पण आल्या होत्या, त्यांनी असं सांगितलेलं आहे की पवन पौळ जे आहे ती अंगावर थुकतोय, असे अनेक आरोप करण्यात आले, पाठला करतोय, काय पण बोलून चिडवतोय, असे अनेक आरोप होते त्यांच्यावर. तर काय सांगतात? हे सगळं खोटं आहे. कारण ते कधी आम्ही पण त्याच शाळेमध्ये असतो, कधीच असं होत नाही. हे सगळं खोटं आहे. कारण ते फक्त जयंती वगैरे असेल, काही
कार्य असेल तरच शाळेमध्ये येतात आणि सांगून जातात. बघा काय ना तुमच्या पुढे मानवी पौळ. काय सांगताल कालचे जे आरोप जे केलेले होते पवन पोळ हा व्यक्ती आहे आणि ते तुमच्या अंगावर थुकतोय तुमच्या पाठला करतोय असे अनेक आरोप करण्यात आलेले होते ते मुली काल बोललेले होते तर हे काय नेमकं हे सगळं त्यांच्या मनाचं बोलणं नाहीये. त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं की तू असं बोल तसं कर. त्या मुलींच्या आई वडिलांना देखील माहित नाही की हे आमच्या मुलीसोबत ह्या मुलांनी असं असं केलंय. हे सगळं त्यांचा पुतणा जे आहे तो शाळेत शिकतो. त्यांनी जबरदस्ती मुलींना बसमध्ये पाठवून इकडे आणलेलं आहे. त्यांना सुद्धा माहित नव्हतं की आम्हाला काय नाही इथं आल्यानंतर सांगितलं की त्यांना हे असं बोल तू तसं बोल हे सांग ते सांग हे सांगितलं त्या त्यांनी. मुलींची चौकशी झालीच पाहिजे सर. त्यांची प्रेझेंटी घेतली पाहिजे कारण ते बोलतात 7-8 आठवडे 2-3 आठवडे झाले कॉलेजला शाळेमध्ये गेले नाहीत ते असं बोलतात. मग त्यांची प्रेझेंटी घेतली पाहिजे चेक केलं पाहिजे त्यांनी शाळेमध्ये येतात का नाही. थुकायला आरोप तुम्ही करू शकत इकडे पुढे पुढे काय म्हणलं विनाकारण असे आरोप नाहीत करायचे. तुम्ही जाऊन चौकशी करायची. हेडमास्टर कडे जायचं हाजरी दाव बाबा 15-15 दिवस म्हणतात मुली शाळेत नाहीत दाखव म्हणायचं ना करून. प्रेझेंटी घेतली पाहिजे. घरी सांगायचं अगोदर सरपंचाला कसं काय सांगितलं शिक्षकांना सांगायचं काम आहे ना तिचं. ते म्हणते मुलींचं पौळ अंगावर चुकतो छेड काढतो मग त्या डायरेक्ट मुली सरपंचाकडे कशा जाऊ शकतात. आई बाप नाहीत का घरी मुख्याध्यापक आहेत डायरेक्ट सरपंचाच्या घरी कशी जाऊ शकतात. बाबा हे पौळ आमचं चुकतंय आमच्यावर छेड काढताय आमची डायरेक्ट सरपंचाकडे कशी जाऊ शकते बातमी. मग असं सरासर हे आहे ना चुकीचं आहे ना. तुम्ही त्यांना सांगू नंतर असं बोल आमच्या बद्दल तसं बोल त्यांच्याबद्दल. मुलींना माहिती पण नव्हतं त्यांना इकडे घेऊन येत आहेत म्हणून ते आमच्याच मैत्रिणी आहेत. तुमच्याच मैत्रिणी आहेत त्यांनी तुम्हाला कधी सांगितलं नाही का बाबा ते असं करतो म्हणून नाही असं कधी होतच नाही. आम्ही 10 वर्ष त्या शाळेमध्ये काढलेले आहेत. आमच्यासाठी शाळा काय ती नवीन नाही. अगर पवन काय नवीन आहे सरपंच काय नवीन नाही. असं कधी सुद्धा प्रकार घडलेला नाही. आणि काय म्हणते पवन थुकतोय पवन छेड काढतोय तुम्ही त्याची चौकशी करा ना. तुम्ही त्या मुलीची चौकशी करा. तो म्हणला ना सरपंच की प्रमोद म्हणला की माझा पती विनाकारण हात लावता काय राहावं असं बोलला त्या पद्धतीने बोलला. पण आजपर्यंत त्या मुलीला आणायचं कोणती मुलगी आहे ना त्या मुलीला आणायचं की माझ्या पतीनं कोणत्या मुलीला हात लावलाय आणि कधी तिचा हात धरलाय हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. तेव्हा मी माझ्या पती विरुद्ध उभं राहायला मी तयार आहे. त्याला फक्त त्याची खुर्ची जाऊ द्यायची नाही एवढं त्याचं हे आहे. याच्यावरून आम्हाला कळतं की तो कशासाठी असं रचतोय कशावर त्यानं कोणाला खुर्ची जाऊ दे सरपंचाला त्याची खुर्ची जाऊ द्यायची नाही. कारण आमचा समाज पुढे आला त्याला असं बघवत नाही. त्यानं आमचा समाज असा प्रत्येक वेळेस भांडणं मार खाण्यात असा त्याचा हे आहे. त्यांना आमच्यावर सरसर खालच्या दर्जाचे म्हणजे समाजाचे हे लोक आहेत. आम्हाला कधीच रिस्पेक्ट देत नाही. त्यांच्या आता 15-20 वर्षाची मुलं सुद्धा आमच्या बायांना म्हणतात एकेरी नावाने आवाज देतात. ए मंगल ए अशा आवाजात होय ग काय ग तुझं असं का करायलीस ग असं एकेरी आवाज अरे तुरे बोलतात. आणि आम्ही त्यांच्या स्वतः मुलांना सुद्धा असं आवाजावर बोलावं लागतं. ह्यांची अशी दहशत आमच्या गावामध्ये पसरवलेली आहे. कोणाचं कोण आरोत्र बोलून घेत नाही. हा बघा तुम्ही जर पाहिलं तर इथं एसपी ऑफिसला इथं मी आलेलो होतो आणि इथं हे महिला होत्या आणि काही गावकरी होते. काल जे आळणीमध्ये जे ग्रामस्थ जे आलेले होते एसपी ऑफिसला त्यांनी त्या पवन पोळच्या विरोधामध्ये अनेक आरोप करण्यात आलेले होते. त्या आरोपाचा मी इथं तुम्हाला दुसरी बाजू दाखवलेली आहे. हे त्यांचे घरचेच आहेत. तुम्ही बोलणार आहेत ना बरं ऐका हे बोलतायत काय ना तुझं. माझं नाव अनिता पौळ. त्यांनी काय काल आरोप केला होता की मुलींची छेडछाड केली. पवन भैयांनी त्यांची मुलींची छेडछाड केली. मग मला एवढं म्हणायचंय की त्या मुलीला घरी आई वडील चुलते मालते कोणतं गणगोत असेल का नाही किंवा शाळेत शिकवणारे शाळेत जर छेड काढली असेल तर शाळेत शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत तासाला आदलून बदलून टीचर येतात का नाहीत. त्याच्यात लेडीज पण आहेत. मग त्या मुलीचं काम होतं की त्यांना सांगायचं ते डायरेक्ट सरपंचाकडे कशी गेले का ग्रामपंचायत मध्ये गेले का त्यांच्या घरी गेली नेमकं सांगायला ह्या गुण आहे का नाही. मग मला काय म्हणायचंय त्या मुलींना त्यांनी शाळेतून उचलून आणलं की तुम्ही तिथं चला एसपी ऑफिसला. आपल्याला एसपी ऑफिसला आल्याच्यानंतर त्यांना कळालं की आपल्याला कुठे घेऊन आलेत की एसपी ऑफिसला घेऊन आलेत. तर आपल्याला इथं निवेदन द्यायचं की पवन भाईने तुमची छेड काढली. मग ही छेड काढलेली त्या आई वडिलांना माहित सुद्धा नाही. ते तुम्ही जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. शासकीय रुग्णालयामध्ये एका मुलीच्या आईने औषध पेलंय आणि ती सध्याला तिथे ऍडमिट आहे की त्यांना सुद्धा माहित नाही की त्यांच्या मुलीची छेड काढली म्हणून की त्यांना इथे घेऊन आणले. त्या मुलीची छेडच काढलेली नाही तर मग त्या घरच्यांना कसं माहित होणार आहे. छेड काढली असं तर माहित झालं असतं ना त्यांना. काल जी मुली आले होते त्यांच्या एक जणाची आई तिथे ऍडमिट आहे. कशामुळं ती विनाकारण मुलीला कशाला तिथं बोलायला नेले मीडिया समोर म्हणून तिनं घाबरून
की आता माझ्या मुलीला मीडियावाले आणखीन काय विचारतील. त्यांच्या कास्टच्या मुली आणलेल्या नाहीत, इतर समाजाच्या मुली आणल्यात. त्यांच्या कास्टच्या वीर आहेत समाजातल्या त्यांनी. मुली आणायच्या ना. सगळ्या मुलींची छेड काढतोय ना पवन पाऊल, तर त्यांना समोर आणायचं. तुम्ही मुस्लिम समाजाच्या मुली आणता, माळी समाजाच्या मुली आणता, मराठीच्या का आणल्या नाहीत तुम्ही मुली? का त्यांना इज्जत आहे का? आमच्या मुलींना इज्जत नाही का? आमच्या समाजातील एवढा दलित समाज आहे का आमचा? हा बघा काय म्हणलाय तुम्ही, काहीतरी म्हणता काय म्हणलाय तुम्ही? ते औषध हा, मुलीच्या आईने औषध दिले आणि ती सध्या शासकीय रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे. तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता, बघू शकता. हा. आता मागणी काय तुमची? आता आमची एवढीच मागणी, तुम्ही असे खोटे आरोप करू नका. एखाद्याची बदनामी कशासाठी करता तुम्ही? आणि आणखीन काय म्हणतात की पवन भैयाच्या नावाखाली दुसरे 15-16 पोरं आहेत. मग तुम्ही त्यांची तर कशाला, ती मुलं किती आहेत 15 आणि 16 वर्ष, तुम्ही त्यांचं करिअर कशासाठी खराब करता? बाप म्हणून त्यांनी पण त्या मला काय म्हणायचं की त्यांना पण 4 अक्षर शिकून काहीतरी चांगल्या पदावर जाऊ वाटत असेल का, इच्छा असेल का? दलित समाजाने तुमच्यातच खुरपणी करून खायच्या का? तुमच्यातच साल घालायचे? मग तर हा विषय व्हायला नाही पाहिजे. आवरी पवन पाऊल यायल्यामुळे हा सगळं त्याच्या पोटात दुखत आहे. एखादा मागासवर्गीयचा माणूस जर पुढे जात असेल तर त्याला असं त्यांनी खेचू नये खाली, की त्यानं त्याचा स्वतःचा पण विकास करावा आणि त्यानं त्याच्या समाजाचा पण विकास करावा, एवढं त्याचं मत आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. बघा तुम्ही जर पाहिलं तर मी इथं एसपी ऑफिसला इथं पोहोचलेलो होतो आणि काल जे आहे फक्त आम्हाला न्याय की पाहिजे. आळणी गावामधले काही ग्रामस्थ इथं एसपी ऑफिस समोर आलेले होते आणि जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा तिथं निवेदन दिलेलं आहे. पवन पौळ यांच्या विरोधामध्ये त्यांची काही टोळी असे ते अनेक आरोप करण्यात आलेले होते. त्यांनी सांगितलेलं आहे की ते आरोप सरासरी खोटे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आताच काही दिवसानंतरच इलेक्शन लागणार आहे आणि त्या इलेक्शनामुळे जे आहे ते यांचा गावागावामध्ये इथं वाद असा निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र इथं चालू आहे असं ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवणार. अशा काही वेगळे विषय नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.